देश सेवेसाठी सर्वांनी सीमेवर जाण्याची आवश्यकता नसते, तर रोजच्या दैनंदिन जीवनात देखील आपण समाज उपयोगी कामे करू शकतो। याच तत्वाला अनुसरून काही लोक समर्पित भावनेने विविध माध्यमातून समाज उपयोगी कामे करत असतात। या कामातून देश सेवाही घडतच असते। यातीलच काही व्यक्तींना दरवर्षी पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं। या पुरस्कारांची घोषणा राष्ट्रपती करतात। त्यामुळेच यंदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाच पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। 2025 साठी देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण 139 व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय। यावर्षी 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत। त्यातील महाराष्ट्रातून एकूण 14 व्यक्तींना हा पद्म पुरस्कार देण्यात येणार आहे। यंदाच्या पद्म पुरस्कारात सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते देशातील 4 मुस्लिम व्यक्तींनी। नेमक्या कोण आहेत त्या 4 व्यक्ती आणि काय आहे त्यांचे कार्य, चला जाणून घेऊयात आपल्या आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। पद्म पुरस्कार देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक। विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या दिग्गजांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो। तर पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण या 3 श्रेणींमध्ये या पुरस्काराचं वितरण केलं जातं। राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण केलं जातं। दरवर्षी मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं जातं। यावर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारात 4 मुस्लिम व्यक्तींचा समावेश आहे। चला तर पाहूयात कोण आहेत त्या 4 मुस्लिम व्यक्ती आणि काय आहे त्यांचं कार्य। पहिल्या आहेत शेखा एजे अल सबा। कुवेतमध्ये राहणाऱ्या शेखा या प्रसिद्ध योगगुरू आहेत। 2001 मध्ये त्यांनी योगा करण्यास सुरुवात केली। 2014 मध्ये त्यांनी कुवेतमध्ये पहिले मान्यताप्राप्त योग स्टुडिओ दरात्मा या नावाने सुरू केला। कुवेतमध्ये योग शिक्षणाची चळवळ सुरू करण्यात शेखा यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे। त्यांनी 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी 2015 ते 2021 दरम्यान शेम्स यूथ योग या अभ्यासक्रमाची सुरुवात केली। आखाती देशात योग वाढवण्यासाठी त्यांनी योगदान दिलेलं आहे। मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेत दौऱ्यावर असतानाच शेखा यांची भेट घेतली होती। दुसरे आहेत सय्यद एनुल हसन। सय्यद एनुल हसन यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1957 रोजी इलाहाबाद मध्ये झाला। ते जवाहरलाल नेहरू विद्यालयाच्या भाषा, साहित्य आणि संस्कृती अभ्यासाचे पूर्व प्राध्यापक होते। सय्यद एनुल हसन यांनी काश्मीर विश्वविद्यालय JNU आणि कॉटन कॉलेज स्टेट विश्वविद्यालयासाठी अभ्यासक्रम तयार केलाय। सध्या ते मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विश्वविद्यालयाचे उपकुलगुरू आहेत। 2017 मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं होतं। आता सय्यद एनुल हसन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्यानंतर आहेत बेगम बतूल। बेगम बतूल या राजस्थानमधून येतात। त्यांचं शिक्षण 5वी पर्यंतच। वयाच्या 16व्या वर्षी त्यांचा विवाह फिरोज खान यांच्याशी झाला। त्या मिरासी समुदायाच्या गायिका आहेत। भारतासह इतर देशातही त्यांची मांड गायकी खूप प्रसिद्ध आहे। मुस्लिम असतानाही बेगम बतूल भगवान राम आणि भगवान गणेश यांच्या भजनांचं गायन करतात। शास्त्रीय संगीताला एका उंचीपर्यंत नेण्यात त्यांचंही महत्त्वाचं योगदान आहे। बेगम बतूल गेल्या 5 वर्षांपासून पॅरिस मधील युरोपच्या सर्वात मोठ्या होळी महोत्सवात त्यांची कला सादर करीत आहेत। परदेशातही अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले। फ्रान्स आणि ट्युनिशिया या दोन्ही सरकारनेही त्यांना सन्मानित केले। बेगम बतूल यांनी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, ट्युनिशिया, इटली, स्वित्झर्लंड आणि जर्मनीतही आपली छाप पाडली आहे। फारुख अहमद मीर यांनाही यंदा पद्म पुरस्काराने सन्मानित केले। फारुख अहमद मीर हे जम्मू काश्मीर मधील कलाकार आहेत। त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि जतन करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे। तसेच त्यांनी आपल्या कलेतून नंदनवनाची संस्कृती पसरवण्याचं काम केले। उर्दू शायर शीन काफ निजाम यांना देखील पद्म पुरस्काराने सन्मानित केले। गली के मोड़ से घर तक अंधेरा क्यों है निजाम, गली के मोड़ से घर तक अंधेरा क्यों है निजाम, चिराग याद का उसने बुझा दिया होगा। शायर शीन काफ निजाम यांच्या या काही ओळी होत्या। शीन काफ निजाम हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कवी आहेत। ते उर्दू भाषेतून कविता सादर करत असून साहित्यिक विद्वानही आहेत। त्यांचा जन्म जोधपूरमध्ये झाला असून त्यांचं मूळ नाव शिवकिशन बिस्सा असं आहे। त्यांनी देवनागरीतील कवींच्या अनेक खंडांचं संपादन केलंय। यामध्ये दिवाने गालिब आणि दिवाने मीर यांचाही समावेश आहे। पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर ते म्हणतात, उर्दू ही कोणत्याही धर्माची विशेष भाषा नाही, साहित्य एक आहे। यामध्ये विविध भाषांचा समावेश आहे।
कोणत्याही पुरस्कारासाठी न लिहिता लेखक त्याच्या मनातील भावना लिहित असतात। आता पाहूयात पद्म पुरस्कारांचा इतिहास नेमका काय आहे। 1954 मध्ये हे पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात झाली। 1978, 1989, 1993 आणि 1997 मध्ये पद्म पुरस्कार देण्यात आले नाहीत। सरकारी नोकरी करणारे PSU मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हा पुरस्कार देण्यात येत नाही, पण या नियमातही काही अपवाद आहेत। सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांना मात्र हे पुरस्कार दिले जातात। तसेच परदेशी नागरिकांनाही हे पुरस्कार दिले जाऊ शकतात। याशिवाय काही वेळा हे पुरस्कार मरणोत्तरही देण्यात येतात। आता पद्म पुरस्कारांची निवड प्रक्रिया कशी असते हे समजून घेऊयात। 1954 पासून 2015 पर्यंत फक्त राज्यांचे मंत्री, मुख्यमंत्री, गव्हर्नर, खासदारच या पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करू शकत होते। पण 2015 मध्ये हा नियम बदलत ही प्रक्रिया खुली करण्यात आली। पद्म पुरस्कारांची नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली असते। यामध्ये सेल्फ नॉमिनेशन सुद्धा केलं जाऊ शकतं, म्हणजेच तुम्ही तुमचं स्वतःचं नावही सुचवू शकता, असं खुद्द पद्म पुरस्कारांच्या अधिकृत वेबसाईटवरही म्हटलं आहे। याशिवाय सरकारी पदांवरील व्यक्ती, मुख्यमंत्री, राज्य सरकार किंवा खासदारही कोणत्याही क्षेत्रातल्या व्यक्तींचं नाव सुचवू शकतात। 1 मे ते 15 सप्टेंबरच्या कालावधीत साधारणपणे ही नामांकन केली जातात। यानंतर पद्म पुरस्कार समिती या सगळ्यांमधून अंतिम नावांची निवड करते। भारताचे पंतप्रधान दरवर्षी पद्म पुरस्कार समितीची स्थापना करतात। ही समिती पुरस्कारांसाठीचे नाव सुचवते। कॅबिनेट सचिव या समितीचे मुख्य प्रमुख असतात। ही समिती काही नावं पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे रिकमेंड करते आणि अंतिम मंजुरी या दोघांकडूनही मिळते। अशा या पद्म पुरस्कारांबद्दलची आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा आवाज मराठी। धन्यवाद।